1 नोव्हेंबर 2025 पासून देशभरात अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत, ज्यांचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर होणार आहे। आधार कार्ड पासून बँकिंग, गॅस सिलेंडर आणि म्युच्युअल फंडांपर्यंत सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच बदल लागू होतील। 1 नोव्हेंबर पासून ग्राहक बँक अकाउंट, लॉकर्स आणि जमा ठेवींसाठी जास्तीत जास्त 4 जणांना नामांकित करू शकतील। तसंच आता आधार केंद्राला भेट न देता तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर ऑनलाईन अपडेट करू शकता। सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होईल असे काही बदल हे 1 नोव्हेंबर पासून केले जात आहेत। नेमके काय बदल होणार आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काय मुद्दे समजून घेऊया। बँक अकाउंट, लॉकर, जमा ठेवींवर जास्तीत जास्त 4 नामांकन। आधार केंद्राला भेट न देता नाव, नंबर बदलता येईल। महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी दरात बदल होईल। या संदर्भातले अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी नंदकिशोर गावडे। नंदकिशोर, नक्कीच विक्रांत, 1 नोव्हेंबर पासून देशभरात अनेक महत्वाचे जे नियम आहेत ते बदलणार आहेत, ज्यांना थेट परिणाम आपल्या खिशावरती होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते, दैनंदिन जीवनावरती होणार आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर वेगवेगळे बदल आहेत। एकाच बँक खात्यावरती 4 नॉमिनी असणार आहेत। 1 नोव्हेंबर पासून खरं तर ग्राहक बँक अकाउंट, लॉकर्स आणि जमा ठेवीसाठी जास्तीत जास्त 4 जणांना नामांकित करू शकतात। हा बदल बँकिंग कायदे अंतर्गत करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। एसबीआय क्रेडिट कार्डवरही नवीन शुल्क आकारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। आधार कार्डमध्ये सुद्धा काही प्रकारे बदल करण्यात आलेला आहे। UDISने 1 नोव्हेंबर पासून आधार कार्ड अपडेट करण्याच्या नियमामध्ये महत्वाचे हे संपूर्ण जे बदल आहेत ते सध्या पाहायला मिळत आहेत। खरं तर जन्मतारीख किंवा पत्ता, मोबाईल नंबर ऑनलाईन अपडेट करू शकतात। त्यामुळे एकंदरीत हा सुद्धा एक महत्वाचा जो बदल आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। गॅस दर सुद्धा काही प्रमाणात सुधारित होणार आहेत। महिन्याला पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती सुधारित केल्या जातात। गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडरचा दर मागला गेल्याची आपली बातमी सुद्धा बघितली होती। मागील काही महिन्यांपासून घरगुती गॅसचा सुद्धा दर जसा आहे तसाच होता। एकंदरीत यानंतर म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा सीबीचे काही नवीन बदल जे आहेत ते सुद्धा पाहायला मिळतात। 1 नोव्हेंबर पासून म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी नवीन नियम तर लागू असतील। म्युच्युअल फंडामध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी सीबीने कडक काही मार्गदर्शन तत्वे जारी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये कर्मचारी, अधिकारी, त्यांचे नातेवाईक 15 लाखापेक्षा जास्त व्यवहार करत असतील तर कंपनीला ही माहिती अनुपालन अधिकाऱ्यांना कळवावी लागेल। अशा पद्धतीचे जे वेगवेगळे नियम आहेत ते खऱ्या अर्थानं होत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। विक्रांत, धन्यवाद नंदकिशोर या सगळ्या